सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदललेत। टॅरिफ रेट कोट्याअंतर्गत आयात केलेली कच्ची साखर निर्धारित मुदतीमध्ये विकण्याऐवजी प्रत्येक खेपेसाठी एक वेगळी मुदत असेल। आयातदारांनी बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवरती प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारामध्ये पांढरी साखर म्हणून विकावी लागेल। यापूर्वी यासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 होती। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, काय नेमके अधिकचे तपशील आहेत? काय नेमक्या ह्या सूचना देण्यात आल्यात? टॅरिफ रेट कोट्याच्या अंतर्गत जी इम्पोर्टचा कोटा मिळतो, म्हणजे सर्वसाधारणपणे आयात करत असताना साखर किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या कृषी उत्पादन आहेत, त्या संदर्भातला कोटा दिला जात असतो वाणिज्य मंत्रालयाकडून। आणि यावेळी जो कच्च्या साखरेसाठी म्हणून जो कोटा दिला जातो, तर त्यानंतर बऱ्याचदा ती कच्ची साखर रिफाईंड करून बाजारात एक अप्रतिमपणे साठेबाजीला चालना देखील मिळते। आणि त्यामुळे यंदाच्या वेळेस सरकारने नियम बदललेला आहे। सरकारने बदललेल्या नियमानुसार आता महिन्यामध्ये साखर रिफाईंड करून बाजारामध्ये, कारण सध्या साखरेचे भाव प्रचंड वाढत आहेत आणि जर अशा स्वरूपाचं बंधन कंपल्शन केलं तर कदाचित परिणामतः साखरेचा पुरवठा वाढून त्याचे भाव कमी होतील अंतर्गत बाजार म्हणून सरकारने हा नियम बदलला। साखर आयात केली तरी ती रिफाईंड करून विकण्यासाठी एक समयसीमा असेल आणि ती 2 महिन्याच्या आत रिफाईंड करून विकावीच लागेल। नक्कीच, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.